सेठ नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आपण उमेदवार आहात. आपण आता निवडणुकीमध्ये जनतेला जे मत मागायला जाणार आहात, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जाणार आहात मतदानासाठी? मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षासाठी उमेदवार आहोत. बाकी माझ्यासोबत नगरसेवक 17 आहेत. मुद्दा म्हणजे कसं, मुद्दा सांगण्यासारखा विषयच नाही काही. मुद्दे मला एवढं माहीत आहे की गावात सध्या काही मुद्दे सांगण्यासारखी जनतेला गरज नाही. जेवढं काम शिल्लक आहे, जे पाणी योजनेचं काम, नाली, रस्ते, लाईट, कचरा, लोकांना काय आहे हे सगळं मला अभ्यास आहे त्याचा. आणि ते काम केल्याशिवाय मी काही शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण काम करून राहणार. आता सध्या तुमच्या विरोधामध्ये मोठमोठाले म्हणजे भाजप, शिवसेना आणि इतर पक्षाचे उमेदवार आहेत. ते कोणासोबत आपली लढत होईल असं तुम्हाला? की मला काही सांगायची गरज जनतेला पण नाही, मला पण नाही. मोठ्या पक्षाचे असतील, मोठे उमेदवार असतील, मोठ्या पक्षाला उमेदवारी प्रॉपर गावाची कोणाला नाही भेटली, बाहेरचे उमेदवार म्हणून ते इथं उभे केलेले आहे, हे सगळं जनतेला माहीत आहे. बाकी अनेक काय उमेदवार आहेत, ते काय काम करतात हे पण जनतेला माहीत आहे. जनता त्यांना 2 तारखेला दाखवून देईल. जनतेला काही सांगायची गरज नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहो. माननीय लोकप्रिय आमदार माधवराव पाटील यांचा समर्थक आहो आणि मी त्याच्यासोबत 25 वर्ष राहिलेला आहो. मला कशी काही गावाचा विकास करायचा त्याचा पूर्ण अभ्यास आहे. मला खोटं बोलता येत नाही आणि जास्त बोलता येत नाही. मात्र मी काम केल्याशिवाय राहत नाही. बरं, आपले बंधू चांदबाई हे हिमायतनगरचे नेतृत्व केलेले होते, तर त्यांच्या सहानुभूतीची लाट आपल्याला कशी मिळेल? माझे मोठे बंधू चांदबाई हे सगळ्याला माहीत आहे. त्यांनी 15 वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य होते, 5 वर्ष सरपंच होते. आमची वहिनी 5 जिल्हा परिषद मेंबर होते. सगळ्या कामाचा विकास त्यांनी केलेले आहे. जनता त्याला चांगल्यापैकी ओळखते. की त्यांची सहानुभूती म्हणजे कसं आहे सांगता येत नाही. जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर होता. ते जनता माझ्यासोबत सध्या आहे आणि त्यांच्या मला सहानुभूती भेटल, ते काही विषय नाही.